त्यानंतर देवीदास दादा मडवी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही देवीदास दादा मडवी यांना विनंती करतो आपणही पुढे यावं. येस, देवीदास दादा मडवी यांचाही सन्मान होतोय. देवीदास दादांचा सन्मान होतोय तेवढ्या दादांच्या शुभ असते. आणि त्यानंतर अजून एक सन्मान आपण करूया. यस, खरं तर ऐरोली गाव आणि ऐरोली गावामधील टेनिस बॉल क्रिकेटचा जेव्हा जेव्हा चर्चा होईल एका नावाशिवाय ती चर्चा अपुरी राहील असे आमचे सूर्यकांत दादा मडवी अर्थात सूर्यदादा बालादादांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. देवनाथ दादांच्या शुभ हस्ते सन्मान आपण मुख्य मंचावर करतोय. सर, एक शेवटचा सन्मान आपण करतोय. शिवाजी दाभोळे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. चला, शिवाजी दाभोळे दादांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि त्यानंतर आपण जाऊया मॅचकडे, जिथे दोन संघ सज्ज झालेले आहेत आणि बोनकडे विपक्ष तुर्भे. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा वळूया आपण. लेजंड समालोचक हिंदीचे बेताज बादशाह प्रदीप विचारे सर आपल्याला ऐकायला मिळतील. थैंक यू युवराज माली, जो कि यहाँ पे सूत्र संचालन कर रहे थे. नया ओवर प्रारंभ करते हुए बहुत अच्छी गेंद थी. घुटन पे टिप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद कदमों से टकराई थी. एम्पायर ने इशारा किया है लेग बाय का. 1 रन दौड़कर अर्जित किया है पार्थ चंदन और जितेश राउत ने. वीरांश कुमार 11 तुर्बे बनाम भूमि 11 बोनकोड़े, इन दो तगड़ी मुंबई के टीम के दरमियान यहाँ पे ये मुकाबला चलता हुआ. हालांकि अगर देखा जाए तो वीरांश कुमार 11 तुर्बे के कप्तान हेमंत पाटिल ने टॉस जीता और पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया. ये गेंद अच्छी गेंद थी, अपने जगह पे खड़े खड़े गेंद को मोड़ दिया है. गेंद जा रही है वाइडिश मिड विकेट रीजन में, जहां पे कप्तान स्वयं हेमंत पाटिल क्षेत्ररक्षण करने के लिए अपने बाएं तरफ दौड़ के आए. 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर है 2 रन बगैर किसी नुकसान के बाद. जबकि 2 गेंदें अब तक फेंकी जा चुकी है. गेंदबाजी कर रहे गेंदबाज राकेश. इस बार इनसाइड आउट खेला हुआ स्ट्रोक और गेंद जा रही है वाइडिश लॉन्ग ऑफ रीजन में. 1 की रन वहां पे दौड़कर अर्जित किया है दोनों बल्लेबाजों ने. बहुत ही उम्दा क्षेत्ररक्षण वहां पे जो क्षेत्ररक्षण कर रहे हैं उनका. इस तरीके से 1 रन के साथ स्कोर आगे की तरफ सरकता हुआ. 3 रन बगैर किसी नुकसान के बाद भूमि 11 बोनकोड़े टीम का. राकेश की ये गेंद इस मर्तबा स्लॉक करना चाहते थे ऑन साइड में और एम्पायर इशारा कर रहे हैं हेमंत कोहली वाइड का. इस तरीके से डाउन द लेग गेंद थी. बिल्कुल सही निर्णय एम्पायर का. इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में. कुल स्कोर है इस 1 रन के साथ भूमि 11 बोनकोड़े टीम का 1-1 रन के साथ आगे की तरफ रुख करता हुआ स्कोर. 4 रन 3 गेंदों की समाप्ति हो चुकी है. राकेश गेंदबाजी कर रहे हैं. इस बार ये लेंथ गेंद थी. इनसाइड आउट खेला हुआ स्ट्रोक मिड ऑफ रीजन में गेंद गई थी. वहां पे क्षेत्ररक्षण कर रहे हैं नमित पाटिल और उन्होंने गेंद को रोका. 1 ही रन से संतुष्ट होना पड़ा. क्या नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हुए राकेश भाई, उनकी सराहना यहां पे करना चाहूंगा. लंबा चौड़ा बॉलिंग रनअप है, लेकिन बिल्कुल जिस तरीके के यहां पे फील्डिंग सजाए हुए उसी तरीके से गेंदबाजी करते हुए. इस बार फिर एक बार ये गेंद अंदर की तरफ ले आए थे. इन कटर गेंद थी. कलाइयों के सारे मिड विकेट रीजन में गेंद को खेला. मिस फील्डिंग हुई हेमंत पाटिल की. आउटफील्ड काफी तेज है और गेंद चली गई बाउंड लाइन के पार और ये 4 रन. डीजे बजाइए. डीजे. तो इस तरीके से यहां पे 4 रन अर्जित करते हुए पार्थ चंदन. इस बार फुल टॉस बनाते हुए कवर रीजन में खेला था. 30 गज के दायरे के अंदर की तरफ 1 रन दौड़कर अर्जित किया पार्थ चंदन ने. पार्थ चंदन 1 चौका अब तक उन्होंने जड़ा है और काफी बेहतरीन लाजवाब खिलाड़ियों में से एक खिलाड़ी है और काफी अच्छे टच
दौड़े और गेंद को उन्होंने लगभग बाउंड लाइन से 2 गज अंदर की तरफ रोका और 2 रन दौड़कर अर्जित किए बल्लेबाज, 3 रन दौड़कर अर्जित किए दोनों बल्लेबाजों ने। अच्छी दौड़, अच्छी तालमेल दोनों बल्लेबाजों के दरमियान। रूबी कट लगी थी, अंदरूनी सिरा लगा था और फाइन चली गई थी गेंद। और इस तरीके से पार्थ चंदन काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए, अच्छी साझेदारी पनपते हुए कुल स्कोर है 13 रन, 1.1 गेंद की समाप्ति हो चुकी है। अभी गेंदबाजी करते हुए दाहिने हाथ से ओवर द विकेट, तेज तर्रार गेंद थी, हार्ड लेन गेंद थी, लेकिन दिशा से भटके इस मर्तबा अभी। और एम्पायर इशारा कर रहे यहाँ पे वाइड का। इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में। कुल स्कोर है 14 रन बगैर किसी नुकसान के बाद। पहली मर्तबा बल्लेबाजी के लिए उतरी हुई भूमि 11 बोनकुड़े की टीम। बहुत अच्छी गेंद, फिर एक बार इन कटर गेंद थी, आउट होने का खतरा। बिना कुछ सोचे समझे रन लेने का प्रयास किया गया था और उसका खामियाजा यहां पे भुगतना पड़ा। बल्लेबाज आउट होके वापिस जा रहे जितेश राउत काफी दुर्भाग्यपूर्ण परिस्थिति में आउट हो गए और इस तरीके से ये पहला झटका पहुंचा है 14 रन के कुल योग पे बल्लेबाजी करने वाली टीम भूमि 11 बोनकुड़े टीम को। यहाँ पे अगर देखा जाए तो स्वर्गीय भालचंद्र मड़वी, एसएस फाउंडेशन हर्षल मड़वी, इनकी तरफ से सना स्पोर्ट्स की तरफ से एक बैट यहाँ पर प्रदान की गई है। उसी तरह से शूज है जो कि बेस्ट फील्डर और बॉलर के लिए, जो कि 70 स्पोर्ट्स घनसोली के विकी भोईर इनकी तरफ से यहाँ पे प्रदान किए गए। हर किसी को मैं ढेर सारी बधाई यहाँ पे देना चाहूँगा। हालांकि आज अगर देखा जाए तो आदरणीय भालचंद्र मड़वी जी और मंगल मड़वी जी ये इस दुनिया में नहीं है, लेकिन उनकी तमाम यादें हमारे क्रिकेट से जुड़ी हुई है। जब जब भी मैं इस गांव में क्रिकेट कमेंट्री के लिए आया हूँ, बड़ी सराहना की है, बड़ी मेहमान नवाजी की है। चाहे आज आदरणीय भालचंद्र मड़वी जी हो या फिर मंगल मड़वी जी हो या फिर कुशल 11 सरसोले की ये पूरी टीम हो, हर किसी ने हमें सभी कमेंटेटर को बहुत सारा प्यार नवाजा है। अच्छा, हर्षल मड़वी की तरफ से उनको कैश यहाँ पे दिया गया है। ये जो स्पॉन्सरर है ये हर्षल मड़वी है, ये सभी के यहाँ पे ऐसा बताया जा रहा है। ये भी अभी गेंदबाजी कर रहे हैं बारिश में। मैंने इन्हें श्री कृष्ण मित्र मंडल की तरफ से बिग मैन प्रकाश मड़वी जी के क्रिकेट प्रतियोगिता में देखा था। तभी मेरे भूषण पाटिल से नवी मुंबई के कोहिनूर से सरा मशवरा हुआ था और मैंने कहा था कि ये जो खिलाड़ी है ये लंबे रेस का घोड़ा है। देखिए किस तरीके से गेंदबाजी कर रहे हैं, काफी तेज गति की गेंद थी, अच्छी गेंद। टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ ले आए थे, अपने जगह पे खड़े खड़े खेलने का प्रयास किया था। नए बल्लेबाज परशुराम साटे आए हुए, काफी ताबड़तोड़ बल्लेबाजी के लिए विख्यात है ये खिलाड़ी परशु साटे। आज देखते हैं रनों की सख्त आवश्यकता है, किस अंदाज में वे बल्लेबाजी करते हैं। भूमि 11 बोनकुड़े टीम के लिए ये चले अभी दाहिने हाथ से ओवर द विकेट, 15-20 कदमों का बॉलिंग रनअप। इस बार ऑफ ड्राइव किया है, क्षेत्ररक्षक है, उन्होंने गेंद को रोका, कोई भी रन नहीं बना या फिर रन लेने का कोई प्रयास नहीं किया गया। नवी मुंबई के कोहिनूर विकेटों से काफी दूर खड़े हैं। एक शॉर्ट थर्डमैन, एक गली, एक कवर, एक मिड ऑफ, ये दायरे के अंदर का क्षेत्ररक्षण, एक शॉर्ट फाइन लेग, एक बैकवर्ड स्क्वायर लेग और एक मिड ऑन, यह ऑन साइड का क्षेत्ररक्षण। इस मर्तबा गेंद को काफी बाहर की तरफ निकलती हुई गेंद, हालांकि पीछा किया था बल्लेबाज परशु साटे ने, लेकिन गेंद उनके बल्ले के रडार से काफी ज्यादा बाहर की तरफ पिच होके और भी ज्यादा बाहर की तरफ निकलती हुई। और एम्पायर शशि मेहर का बिल्कुल सही निर्णय। शशि मेहर की अगर बात छेड़ी जाए तो रायगढ़ में काफी ज्यादा क्रिकेट प्रतियोगिता में रायगढ़ उरन की तरफ ये एम्पायरिंग करते हुए नजर आते हैं। एक मंजे हुए एम्पायर है। ये चले अभी दाहिने हाथ से ओवर द विकेट परशु के लिए। इस बार ऑन ड्राइव किया है मिड ऑन के सर के ऊपर से और जैसी ही गेंद बल्ले से टकराई उसके ऊपर 4 रनों की मोहर लग चुकी है। बजाइए डीजे। तो इस तरीके से एक सफलता निश्चित रूप से अभी ने प्राप्त की है, लेकिन परशु साटे इस बार कट कर दिया है। परशु साटे ने बैकफुट पर जाके, लेकिन
जो गली के क्षेत्ररक्षक है उन्हें चित नहीं कर पाए। अच्छा क्षेत्ररक्षण वहां के क्षेत्ररक्षक का। ओवर की समाप्ति हुई है, कुल स्कोर है 19 रन, जबकि एक विकेट का पतन हुआ है। 2 ओवरों की समाप्ति हुई है। पहली मर्तबा बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया है भूमि 11 बोनकोड़े टीम को। मेरी गुजारिश है स्वप्निल शेठ नाइक अगर यहाँ पे आए हुए तो उनसे मेरी गुजारिश है कि आदरणीय NMPL के कमिश्नर दीपक दादा पाटिल और मंच पे बैठे हुए सभी मेहमान उनको यहाँ पे आमंत्रित कर रहे हैं। तो यहाँ पे थोड़ा सा हर्डल चल रहा है मैदान के बीच में, यहाँ पे रणनीति अख्तियार की जा रही है। अब देखते हैं क्या रणनीति बनती है। यहाँ पे क्या खूबसूरत ये मैदान, श्री गणेश रामलीला मैदान इस नाम से ये मैदान जाना जाता है। अगर मेरे बाएं तरफ देखो इस मैदान के तो तेरना कॉलेज, बहुत ही उम्दा कॉलेज, यहाँ पे कई सारे बच्चे अपने भविष्य तय करने के लिए पढ़ाई करते हैं। और मेरे दाहिने तरफ देखा जाए तो गाँव देवी माता का एक खूबसूरत सुंदर मैदान, और पीछे की तरफ जहाँ से ये गेंदबाजी हो रही है गाँव एंड की जानब से, वहाँ पे ये खूबसूरत गाँव सारसोले गांव, जिनकी जितनी भी यहाँ के भूमिपुत्रों की प्रशंसा की जाए उतनी कम है। निहायत ही खूबसूरत गांव, बिल्कुल नवी मुंबई अगर शहर को देखा जाए तो समुंदर के गोदी में बैठा हुआ हमारा नवी मुंबई शहर, और इस शहर को बनाने में सारा श्रेय जो जाता है या आदरणीय गणेश जी नाइक सर, जो कि जिनके नाम से ये क्रिकेट प्रतियोगिता यहाँ पे खेली जा रही है। लोक नेते ट्रॉफी, पहला इनाम है 2 लाख रुपए नकद और आकर्षक ट्रॉफी, दूसरा इनाम है 1 लाख रुपए नकद और उतने ही खूबसूरत आकर्षक ट्रॉफी, तीसरा इनाम 50,000 और चौथा इनाम भी 50,000 रुपया यहाँ पे नकद रखा हुआ है। और प्लेयर ऑफ द सीरीज के लिए यहाँ पे ये फटफटिया रखी हुई है। क्या लाजवाब आयोजन, बिल्कुल मैं सराहना करना चाहूँगा। नया और प्रारंभ करते हुए गेंदबाज हेमंत पाटिल आए हैं, गेंद को हवा में खेला है, लॉन्ग ऑफ रीजन में गेंद जा रही है। 1 रन दौड़कर अर्जित किया, दूसरे रन के लिए पलट रहे और 2 रन आसानी के साथ प्राप्त किए दोनों भी बल्लेबाजों ने। यहाँ पे क्या बेहतरीन कैमरा वर्क यहाँ पे करते हुए tenniscricket.in, क्या चैनल है, मानना पड़ेगा इस चैनल को। संतोष नानेकर जी का चैनल, जिनसे कोई लोहा नहीं देता है लाइव के दुनिया में, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। उनके जो पीसी के बैठे हुए ऑपरेटर हो, कैमरामैन हो, बखूबी काम अपना करते हुए। और ये चले हेमंत पाटिल, दाहिने से ओवर द विकेट, स्टंप से नजदीक से फेंकी हुई गेंद, काफी ज्यादा बाहर की तरफ की गेंद को, और एम्पायर इशारा कर रहे हैं वाइड का। इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में, स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 22 रन, 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में। थोड़ा सा मायूसी जताते हुए विकेट के पीछे से भूषण उत्तम पाटिल, 2 क्रिकेट प्रतियोगिता बड़ी बड़ी जीती है अपने कप्तानी के अगुवाई में। ये देखिए पार्थ चंदन शो, क्या खूबसूरत यहाँ पे नजारा, बिल्कुल बैकफुट पे गए, गेंद आने का इंतजार किया और गेंद को यहाँ पे तान दिया है, लंबा ऊंचा स्ट्रोक मिड विकेट बाउंड लाइन के बाहर, और ये 6 रन। बजाइए डीजे। लाजवाब स्कोरिंग की भूमिका अदा करते हुए कुल स्कोर है 28 रन। अब यहाँ पे मन बना लिया है अगर देखा जाए तो पार्थ चंदन ने कि ज़्यादा से ज़्यादा रन बटोरे जाए, यही यहाँ पे गेम प्लान चलता हुआ। इस बार फुलर लेन की गेंद थी, कलायों का इस्तेमाल किया और गेंद को कलायों के सारे फ्लिक कर दिया था बैकवर्ड स्क्वायर लेग, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में, जहाँ पे अभी क्षेत्र रक्षण कर रहे, और 1 रन की वृद्धि हुई है कुल स्कोर में। ये जो टीम है, दोनों भी टीम का अगर लेखा जोखा देखा जाए तो दोनों भी टीम ने मुंबई क्रिकेट के अलावा अगर देखा जाए तो ग्रामीण क्रिकेट में बिल्कुल तहलका मचाया है। चाहे उरन हो, चाहे रायगढ़ हो, चाहे नवी मुंबई हो, हर तरफ जाके उम्दा क्रिकेट खेला है। फिर एक बार हेमंत पाटिल दाहिने से ओवर द विकेट, इस बार गति में परिवर्तन किया था, ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, परशु साटे पीछा करना चाहते थे गेंद का, गेंद और बल्ली का संपर्क नहीं हो पाया, भाप नहीं पाए, गच्चा खा गए और इस तरीके से ये बिंदी निकलती हुई गेंद। स्कोर अभी भी 29 के कुल योग पे अटका हुआ। भूमि 11 बोनकोड़े टीम का टॉस हारने के बाद बल्लेबाजी करते हुए हेमंत की फिर एक मर्तबा ये गति में परिवर्तन करते हुए, अगर आपके पास मिश्रण होगा ना गेंदबाजी करते हुए तो आप बल्लेबाजों को खामोश रख सकते हो, बल्लेबाजों को दुविधा में डाल सकते हो, और यही काम कप्तान यहाँ पे करते हुए हेमंत पाटिल लाजवाब गेंदबाजी का मुजाहिरा करते हुए। हेमंत पाटिल दाहिने हाथ से ओवर द विकेट,
गेंद को थोड़ा सा आगे की तरफ लगातार लेंथ को, और इस बार गेंद को पहले ही पढ़ लिया था और गेंद को कट कर दिया था डीप कवर पॉइंट बॉन्ड लाइन के बाहर। परशु साटे ने 4 रनों के लिए ओवर की समाप्ति हुई है। बजाइए डीजे। चला टॉससाठी आपण कॉल करतोय 3800 घणसोली 11 घणसोली आणि जय मल्हार वर्सोवा दोन्ही कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉससाठी उपस्थित राहायचं याची नोंद घ्या। थँक्यू। तो इस तरीके से कुल स्कोर है 33 रन, यानी कि 11 रनों की औसत से यहाँ पे रन मुकम्मल किया जा रहा है। और यहाँ पे देखिए tenniscricket.in के अगर आप मैच देख रहे हो आपके स्मार्टफोन पे या स्मार्ट टीवी पे, तो आपको ये नज़ारा दिखाई दे रहा है किस तरीके से यहाँ पे 33 रन है। बहुत ही बेहतरीन कैमरा वर्क tenniscricket.in के माध्यम से क्लियर एंड नीट यहाँ पे ये टेलीकास्ट फिर एक बार अभी को यहाँ पे तलब किया गया है गेंदबाजी के मोर्चे के ऊपर। इस बार गेंद के गति का इस्तेमाल किया बल्लेबाज पार्थ चंदन ने, बैकफुट पर जाकर लेट कट किया था, लेकिन चौकोन में थे शॉर्ट थर्डमैन के क्षेत्ररक्षक, उन्होंने गेंद को रोका। भाविन ने गेंद को रोका और 1 रन से नहीं रोक पाए। इस तरीके से 1 ही रन की वृद्धि हुई है कुल स्कोर है 34 रन, जबकि 1 विकेट का पतन हुआ है भूमि 11 बोनकोड़े टीम का खेलते हुए वीरांश कुमार 11 तुर्बे टीम के साथ। इस मर्तबा थोड़ी सी बाहर की तरफ निकलती हुई गेंद आउट स्विंग होती हुई पीछा किया था और मोटा सिरा लगा और विकेट के पीछे भूषण पाटिल ने कोई गलती नहीं किया और इस तरीके से ये विकेट का पतन हुआ। दूसरा झटका पहुंचा है यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम भूमि 11 बोनकोड़े टीम को। बजाइए डीजे। क्या गाना है यार, सचमुच गणेश नाइक सर को जितना भी सैल्यूट किया जाए उतना कम है। क्या नवी मुंबई शहर उन्होंने मुकम्मल किया है, इसका सारा श्रेय नवी मुंबई के शिल्पकार, नवी मुंबई के भाग्य विधाते, नवी मुंबई की आन बान शान, जिनकी जितनी भी प्रशंसा की जाए, अपने कंधों के ऊपर नवी मुंबई का बोझ जिन्होंने उठाए रखा है, वो आदरणीय हमारे गणेश जी नाइक सर, जिनके गौरव में ये क्रिकेट प्रतियोगिता खेली जा रही है जिसका नाम है लोक नेते ट्रॉफी 2026। और इसका आयोजन का पूरा जिम्मा उठाया है कुशल जय गणेश 11 सरसोले टीम की तरफ से ये जिम्मा उठाया हुआ है। ये देखिए टीवी स्क्रीन के ऊपर दिखाई दे रहा है आदरणीय गणेश जी नाइक सर किस तरीके से मुस्कुरा रहे हैं। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत यह क्रिकेट प्रतियोगिता अभी बहुत अच्छी गेंद थी, अंदर की तरफ ले आए थे, इन कटर गेंद थी। विघ्नेश पाटिल आए नए बल्लेबाज, हल्के हाथ से गेंद को मिड विकेट रीजन में खेला था 30 गज के दायरे के बाहर की तरफ, वहां पे क्षेत्ररक्षण कर रहे थे क्षेत्ररक्षक उमेश, उन्होंने गेंद को रोका लेकिन 1 रन से न रोक पाए। अगर यहाँ पे देखा जाए तो पार्थ चंदन की मैं यहाँ पे सराहना करना चाहूंगा, 9 गेंदों में 19 रन की एक धाकड़ स्फोटक बल्लेबाजी करते हुए। इस बार देखिए स्टैंड एंड डिलीवर, बिल्कुल सीधे बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में जो लंबा फासला है उसके दरमियान गेंद को खेला और ये 6 रन। थैंक यू डीजे, थैंक यू। देखिए कैमरा वर्क देखिए tenniscricket.in का किस तरीके से गेंद चली गई। इस बार फिर एक बार अपने शरीर से दूर हालांकि ये स्ट्रोक खेला है और गेंद हवा में खड़ी हुई और एक्स्ट्रा कवर बॉन्ड लाइन की तरफ कैच लपक लिया गया। आदि ने ये कैच यहाँ पे फील्डर को ढूंढ निकाला है पर चंदन ने और इस तरीके से एक अच्छे पारी का अंततः यहाँ पे अंत हुआ। पार्थ चंदन आउट होके वापिस जा रहे अपने डगआउट की तरफ हताश और निराश होकर। बजाइए डीजे।
बार चंदन 11 गेंदों में 25 रनों की आकर्षक ताबड़तोड़ बल्लेबाजी की उन्होंने और अपने टीम को एक सम्मानजनक स्कोर की तरफ ले जाने में अहम भूमिका उनकी यहाँ पे साबित हुए। अगर ये जो टीम उतरी है मैदान के बीच में, भूमि 11 बोनकोड़े की टीम, आदरणीय स्वप्निल शेठ नाइक लालू इस नाम से वे जाने जाते हैं, उसी तरीके से एक बहुत ही उम्दा क्रिकेट के खिलाड़ी माजिद बलूच और परशु साटे ने ये टीम खड़ी की है। इसका सारा श्रेय इन तीनों को जाता है, धुरंधरों को। इस बार मिस टाइम किया है स्ट्रोक को, फील्डर को ढूंढ निकाला है और कैच लपक लिया है रवि मात्रे ने और इस तरीके से एक ही ओवर में 2 शिकार किए हैं अभी ने। और इस तरीके से पूरी तरह से आप देखा जाए तो भूमि 11 बोनकोड़े के टीम को यहां पे अभी ने बैकफुट पे ढकेल दिया है। ये जा रहे हैं नए बल्लेबाज मैदान के बीच में माजिद बलूच। कई अरसे से इस महान खिलाड़ी को मैं क्रिकेट खेलते हुए देख रहा हूं और क्या लाजवाब क्रिकेट खेली अपने जीवन में। अगर देखा जाए तो लेदर क्रिकेट और टेनिस क्रिकेट बखूबी खेलते हैं। लिगामेंट इंजरी हुई थी, पिछले 2 वर्ष क्रिकेट से दूर रहे थे, लेकिन जब मौका मिलता था टीम के लिए उस पैड बांधकर बिल्कुल अपने घुटने में क्रिकेट खेली है इस महान खिलाड़ी ने। और विकेट के पीछे जो विकेट कीपिंग कर रहे हैं ना वीरांश कुमार 11 तुर्बे के, ये संगनायक कप्तान चला सीना तान भूषण उत्तम पाटिल कोई कम आंकने वाले खिलाड़ी नहीं है। 2 बड़ी बड़ी क्रिकेट प्रतियोगिता उन्होंने खाड़ी देशों में जाके जीती है, एक हनन प्रीमियर लीग और एक 10 PL। आप इससे अंदाजा लगा सकते हो कि कितनी बेहतरीन उम्दा खिलाड़ी है भूषण पाटिल को आप कभी भी क्रिकेट में कम नहीं आंक सकते हो। जब तक भूषण पाटिल खेल रहे तब तक उनका जलवा हमेशा ही क्रिकेट के मैदान में दिखाई देगा। बहरहाल यहाँ पे स्ट्राइक में है अब बल्लेबाज विघ्नेश, नया ओवर प्रारंभ करते हुए नमित पाटिल बाएं हाथ से राउंड द विकेट, पहली गेंद को कवर रीजन में खेला था और 1 रन दौड़कर अर्जित किया है विघ्नेश पाटिल ने। अंतिम ओवर ये प्रगति पे है, देखते हैं इस 5 गेंदों में और कितने रन अर्जित करने में यहाँ पे भूमि 11 बोनकोड़े के बल्लेबाज सफल हो पाते हैं। दाहिने हाथ से ओवर द विकेट, ये गेंद दिशा डाउन द लेग, एम्पायर इशारा कर रहे हैं यहाँ पे हेमंत कोहली वाइड का। इस तरीके से 1 रन अतिरिक्त के खाते में काफ़ी ज़्यादा बाहर की तरफ निकली थी गेंद टिप्पा खाने के बाद। तमाम क्रिकेट के श्रोता tenniscricket.in के माध्यम से हमसे जुड़े हुए उन सभी का मैं हम सभी की तरफ से हार्दिक स्वागत करता हूं। दाहिने हाथ से ओवर द विकेट स्विच हिट करना चाहते थे, गेंद के गति का इस्तेमाल करना चाहते थे यहाँ पे माजिद बलूच, लेकिन गेंद और बल्ले का यहाँ पे संपर्क नहीं हो पाया और गेंद बिंदी निकलती हुई। स्कोर अभी भी 43 के कुल योग पे अटका हुआ, रुका हुआ, फुल स्टॉप लगा हुआ। क्या गेंदबाजी कर रहे हैं नमित पाटिल, 2 गेंदें फेंकी, अब तक 2 रन खर्च किए। ये अगर ओवर को देखा जाए तो मारने पीटने का ओवर है, इसमें ज़्यादा से ज़्यादा रन मुकम्मल करना चाहते हैं बल्लेबाज। देखते हैं नमित दाहिने हाथ से ओवर द विकेट 8-10 कदमों का बॉलिंग रन अप सरसोले एंड की तरफ से गेंदबाजी करते हुए। और इस बार माजिद बलूच ऑन ड्राइव करना चाहते तो ऑन साइड में गेंद चली गई फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर और वाइड का इशारा करते हुए हेमंत कोहली एम्पायर। और इस तरीके से एक ही गेंद के ऊपर 5 रन यहाँ पे मिले। बजाइए डीजे। डीजे। इस तरीके से कुल स्कोर है 48 रन। भूमि बोनकोड़े 11 बोनकोड़े टीम का कुल स्कोर। और ये देखिए गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद ऊपरी सिरे से लगी थी और शॉट फाइन लेग रीजन में गई थी। वहां पे भाविन क्षेत्र शंकर रहे, उन्होंने गेंद को रोका लेकिन 1 रन से नहीं रोक पाए। अभी भी इस पारी की अंतिम 3 गेंदें आनी शेष है। दाहिने हाथ से ओवर द विकेट गेंदबाजी करते हुए नमित अशोक पाटिल, ये हाफ ट्रैकर गेंद थी और सही नसीहत दी है इस मर्तबा। और ये गेंद आई है हमारे कमेंट्री बॉक्स के बिल्कुल हमारा मेन डायस है उसके ऊपर की तरफ और ये 6 रन सिक्सर तान दिया है यहाँ पे विघ्नेश पाटिल ने। बजाइए डीजे। डीजे
खेल की शुरुआत फिर एक बार होती हुई। विघ्नेश पाटिल रन बनाने का जो अवसर है उसे खोना नहीं चाहते, गंवाने नहीं चाहते। एक अच्छा सम्मानजनक स्कोर यहाँ पे खड़ा किया है भूमि 11 बोनकोड़े के बल्लेबाजों ने। फिर एक बार ये हाफ ट्रैकर गेंद और इस बार इनसाइड आउट खेला, लॉन्ग ऑन बॉन्ड लाइन को क्लियर किया और गेंद चली गई वहां के क्षेत्ररक्षक के मस्तक के ऊपर दस्तक देती हुई 6 रनों के लिए। और इस तरीके से 6 रनों के साथ कुल स्कोर में वृद्धि हुई है। कुल स्कोर है 61 रन। क्या बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पे विघ्नेश पाटिल। शो चलता हुआ मैदान के बीच में। यह अंतिम गेंद है इस पारी की, नमित अशोक पाटिल। और इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक खेला है और फिर एक बार 2 खिलाड़ियों को चीरती हुई गेंद चली गई। लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के दरमियान गेंद को खेला था, एक बाउंस के बाद गेंद बाउंड लाइन के पार चली गई और ये 4 रन। इस तरीके से पारी की समाप्ति हुई है। 4 विकेटों का पतन हुआ है और कुल स्कोर मुकम्मल किया है बोनकोड़े टीम ने। भूमि 11 बोनकोड़े टीम ने 65 रन और 66 रनों का लक्ष्य रखा है जीतने के लिए वीरांश कुमार 11 तुर्बे टीम के साथ। तो देखते हैं ये जो मंजिल है, ये जो लक्ष्य है, ये किस तरीके से यहाँ पे मुकम्मल कर पाते या नहीं। ये वीरांश कुमार 11 तुर्बे के बल्लेबाज, ये तो आने वाली गेंदबाजी यहाँ पे तय करेगी भूमि 11 बोनकोड़े टीम की। ये बोनकोड़े गांव है ना, उसी से ताल्लुकात रखते हैं आदरणीय गणेश जी नाइक सर। और ये जो खूबसूरत नवी मुंबई के शिल्पकार है आदरणीय गणेश जी नाइक सर। तो इस तरीके से जैसे ही पारी का आगाज होगा, नए पारी यहाँ पे शुरुआत होगी। आइए अगला विवरण मराठी में सुनाने के लिए हमारे साथी क्रिकेट कमेंटेटर, जिन्होंने काफ़ी बेहतरीन क्रिकेट कमेंट्री की है अपने छोटे से कालखंड में, जिन्होंने अगर देखा जाए तो रायगढ़ और उरण की तरफ जमकर कमेंट्री की है और वहाँ के मराठी की कमेंट्री के बेताज बादशाह है। आइए युवराज माली, थँक यू। चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण जाणार आहोत आणि 3800 घणसोली 11 घणसोली वर्सेस जय मल्हार वर्सोवा या टीमचे कॅप्टनला विनंती करतो की टीच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। टीम घणसोली टीमचा कॅप्टन आणि वर्सोवा टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा। मॅचला होईल सुरुवात। चला वर्सोवा टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि इनिंग ब्रेक मध्ये जो संघ उपस्थित नसेल तर उपस्थित संघाला टॉस विन दिला जाईल याची नोंद देखील घ्या। तुम्ही पाहताय लोकनेते चषक 2026 हा अंतिम दिवस रंगला जातोय। अंतिम रजनीमध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली। टीम घणसोली चा कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालाय, अजय मल्हार वर्सोवा टीमचा कॅप्टन। अरे तुम्ही उपस्थित असाल तर टॉस साठी या। टी शर्ट परिधान करतोय, लगेचच आपण टॉस साठी जाणार आहोत। चला मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस। सारसोडे गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत। अशोक कातकरी साहेब उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते केला जाईल टॉस। सुनील पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत आहे, वेलकम, सहर्ष स्वागत आहे। सगळ्याच मान्यवरांचे शुभ हस्ते आणि सगळ्याच मान्यवरांचं आगमन झालंय। चला 3800 घणसोली 11 घणसोली वर्सेस जय मल्हार वर्सोवा 11 वर्सोवा म्हणजेच मुंबई वर्सोवातील संघ आणि नवी मुंबई असा सामना पाहायला मिळते। मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर भिवंडी वर्सेस नवी मुंबई म्हणजेच धारावी वर्सेस गोरसई असा सामना पाहायला मिळाला। चला वर्सोवा टीमच्या कॅप्टनला देखील सूचना असेल की लवकरात लवकर आपण ड्रेस कोड परिधान करा। कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय। वर्सोवा टीम जरूर खूप लांबचा पल्ला गाठून तो टीम आला, त्यामुळे थोडंसं आम्ही त्यांना
अवधी देतोय ते उपस्थित आलेत आणि ड्रेस कोड परिधान करतात. घणसोली टीमचा देखील आमच्या सोबत कॅप्टन आहे निखिल मडवी आमच्या सोबत जोडला जाईल. 3800 घणसोली 11 घणसोली वर्सेस जय मल्हार वर्सोबा 11 वर्सोबा. नेक्स्ट मॅच तो देखील 5 ओव्हरचा असेल. आज लोकनेते चषक या स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळते. चला 1 ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत कारण की वर्सोबा टीम उपस्थित आहेत. घणसोली टीम फक्त त्यांचा ड्रेस कोड परिधान करायचा त्यामुळेच आपण 1 ओव्हर नंतर हा टॉस करणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद प्रदीप विचारे सर, धन्यवाद विघ्नेशजी मडवी सर. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कुशल 11 जय गणेश सारसोळे आयोजित लोकनेते चषक 2026 आजच्या अंतिमच्या रात्रीमधील सामना क्रमांक 3. 66 धावांचं आव्हान आहे विरांश कुमार 11 तुर्भे या टीम समोर. भूमी 11 बोनकोडे संघाने 65 उभारल्या निर्धारित 5 षटकांमध्ये. जिथे अफलातून खेळी आपण पाहिली. विघ्नेशची पार्थची खूप चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. आणि आता नक्कीच समोर कोहिनूर ऑफ नवी मुंबई अर्थात भूषण पाटील आणि त्याच्या समवेत नमित पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन बॉलिंग मार्कवर विघ्नेश. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी 66 धावांचं आव्हान आहे. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. चांगला खेळ तुम्ही साकारा. पहिला बॉल विघ्नेशचा भूषण पाटीलसाठी. पहिलाच बॉल समोरून फिरवलाय. टप्पा पडल्यानंतर हलकीशी उसळी घेतली. विकेट किपरकडे चाललाय बॉल. राईज झाला डिलिव्हरी चेंडू आपण पाहतो. टप्पा पडल्यानंतर बॅटचा स्विंग चांगला होता, फ्लो चांगला होता भूषण पाटील यांचा, मात्र कनेक्ट काही करता आला नाही या बॉलला. सर विकेट किपरचा वेध घेतोय बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात होत असताना या सेकंड इनिंगची 2 पॉवर प्लेचे षटकं खूप महत्वाचे असतील. यावेळेस मात्र ऑन साइडला दिशा दिली आहे. मिडॉनला बीट करून बॉल चाललाय तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे येतोय हा पहिला भूषण पाटीलच्या बॅटमधनं चौकार. खरं तर अगदी ऑफ स्टंप पासून बराच दूर टाकलेला बॉल होता. त्याला अगदी खेचून मारला ऑन साइडला भूषण पाटीलने. लॉंग ऑनला क्लिअर केलं. हो इथे बघा थोडासा चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, टप्पा देखील बदलला. इथेही चांगली ओसरी प्राप्त केली आणि हीच खासियत राहिली या खेळपट्टीची. श्री गणेश रामलीला मैदान सारसोळे गावामध्ये. अहो बघा टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने हा बॉल उसरी घेत अगदी चेसलाईन जवळून निघून गेला कीपरकडे. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं tenniscricket.in माध्यमातून. चांगलं कमबॅक केलं विघ्नेशने. चौकार नक्कीच आला होता भूषणच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र दमदार पुनरागमन त्याच्या माध्यमातून होत आहे. यावेळेस फिंगर्स रोल केले होते आणि आपण पाहिलं तर व्यवस्थित कनेक्ट नाही झाला हा बॉल. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. हलकासा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया की नक्की घडलं का या बॉलवर. विघ्नेश आला बॉलिंग मार्कवर आणि नक्कीच फिंगर्स रोल केले आणि अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅटच्या अगदी टोला बॉल लागला आणि त्यानंतर भूषण पाटील यांच्या अंगावर बॉल आदळला. जबरदस्त गोलंदाजी विघ्नेशच्या माध्यमातून. सलग 2 बॉल टॉट आले. 4 बॉल झाले. 4 धावा धावफलकावर आहे. 66 करायच्यात. यावेळेस बघा शफल झाले होते, अक्रॉस गेले होते भरपूर ऑफ स्टंपवर अगोदरच आणि खूप चांगलं फॉलो करत असता विघ्नेशने आपण पाहिलं. आणि हेच गरजेचं आहे कारण समोर कोहिनूर ऑफ नवी मुंबई बॅटिंग करत असताना ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे या टेनिस बॉल क्रिकेटचे आणि त्याच्या विरुद्ध जर तुम्हाला गोलंदाजी करायची तर कस लागणारच आहे. बॅट लवकर फिरली आपण पाहिलं ॲक्शन रिप्लेमध्ये. चेंडू उशिराने आला आणि हाही बॉल शरीरावर जाऊन आदळलाय. एक त्या चौकाराचा अपवाद वगळला तर मात्र उर्वरित सर्वच चेंडू आपण पाहतोय विघ्नेशने उत्तमरित्या हाताळलेत. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव होतोय. मिडॉनला पाठीमागे ढकलले. लॉंग ऑफला आतमध्ये आणलंय मिड ऑफवर आणि डावखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी ही रणनीती आपण पाहतोय आखत असताना भूमी 11 बोनकोडे संघ. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधील. यावेळेस एज लागली आहे. बॉल उंच खूप गेलाय आणि विकेट किपर बॉलच्या खाली येत असताना माजिद बलोच त्याच्यासाठी अगदी सोपा झेल. एक मोठा धक्का लागत असताना विरांश 11 कुमार 11 तुर्भे टीमला कोहिनूर ऑफ नवी मुंबई पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर बाद. चेक. चला कातकरी साहेब यांचे शुभ हस्ते केले जाईल टॉस आणि दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत येतील. 3800 घणसोली 11 घणसोली वर्सेस जय मल्हार
वर्सोवा 11 वर्सोवा या टॉसची तुम्हाला माहिती देतोय. लोकनेते चषक 2026 किंवा सूरजदा पाटील हा कॉल करायचा आहे. कॉल करतील वर्सोवा टीम कॅप्टन कॉल करतील. लोकनेते चषक कॉल केलाय आणि सूरजदा आलाय. निखिल टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंगर. निखिल कसं वाटलं पहिल्यांदाच या मैदानामध्ये येत असताना? या लोकनेते चषक ही घणसोली टीमसाठी फार अगदी लक्की मॅच स्पर्धा म्हणावं लागेल की ज्या पद्धतीने लोकनेते चषकमध्ये अनेक वेळा नाव कोरलंय या घणसोली टीमने. आज काय म्हणाल, कसं वाटलं या मैदानामध्ये येत असताना आणि काय सांगतील या स्पर्धेबद्दल? लोकनेते चषक नक्कीच आमच्यासाठी नेहमी लकी राहिला, कारण की आम्ही एक फायनल मारले, एक सेकंड नंबर, एक थर्ड नंबर आहे. गेल्या वर्षी आम्ही सेमीफायनलला हरलो. यावर्षी पण परत ट्रायंग्युलरमध्ये पोहोचायचा प्रयत्न असेल आणि टुर्नामेंट तर खरंच खूप चांगलं आयोजन आहे. नाईटचा परफॉर्मन्स जर पाहिला तर RSCच्या ग्राउंडवर तुम्ही विजेत्या झाला होतात, खूप चांगला परफॉर्मन्स झाला होता. नाईट स्पर्धा प्रामुख्याने नवी मुंबईमध्ये फार कमी होतात, पण ज्या होतात त्या दर्जेदार होतात. या स्पर्धेचं वर्णन कशा पद्धतीने कराल? नाईट स्पर्धा नवी मुंबईमध्ये तरी खरंच खूप कमी होतात, कारण की कंडिशन्स पण आता बदलल्यात, आधीसारख्या नाही आहेत. आणि या ग्राउंड बघायचं झालं ह्याचं आयोजन, लाईट्स तर खूप सुंदर आहेत, बॉल पिचवर पण व्यवस्थित दिसतोय. वर्सोवा टीम कॅप्टन, किती वेळ लागला वर्सोवापासून नवी मुंबईमध्ये येताना? 2 तास तरी लागला. 35 किलोमीटर आहे वर्सोवा ते नवी मुंबई, 35-36 किलोमीटर. काय सांगाल या मैदानामध्ये येत असताना हे संपूर्ण माहोल बघताना कसं वाटलं? माहोल तर खूप छानच आहे आणि आम्ही इकडे तर पहिल्यांदा खेळायला आलो आहे, तर एवढा तर अनुभव नाही इकडचा काय कसं खेळायचं, पण आम्ही पूर्ण 100% देऊ आणि पूर्ण मॅच जिंकायचा प्रयत्न करू. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. निखिल, टॉस जिंकलाय, न्यूज फ्रॉम द सेंटर, टॉस जिंकलाय टीम घणसोली टीमने आणि निखिल मडवी याने निर्णय घेतलाय की आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी टीम वर्सोवा टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं जाईल. जाऊया आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये ऐकूया युवराजजी माळी यांना. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच विघ्नेशजी मडवी सर. पहिला बॉल डिलिव्हर झालाय दुसऱ्या ओव्हरमधील, जिथे फक्त सिंगल आली आहे. नमितच्या बॅटमधनं स्ट्राईक रोटेट झाली आहे. यावेळेस पुन्हा बाहेरची कडा लागली आहे आणि शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर पुढे सरसावतोय. सागर चंद आपल्याला पाहायला मिळाले आणि धक्क्या मागून धक्के लागत असताना आपण पाहतोय विराज कुमार 11 तुर्भे टीमला भूषण पाटील बाद झाले आणि अगदी 2 चेंडूंच्या अंतराने इथे मात्र रवी म्हात्रे 0 धावसंख्येवर बाद झालेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. बाहेरचा बॉल होता, त्याला इनसाइड आउट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, आउटर एज लागली आणि तिथे मात्र खूप चांगला चेल आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला 5 या धावसंख्येवर दुसरा धक्का. तर गीत आपण ऐकताय डीजे महेश यांच्या माध्यमातून. नक्की स्पर्धेचं टायटल आपण पाहतोय लोकनेते चषक 2026, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत कुशल 11 जय गणेश सारसुळे आयोजित ही क्रीडा स्पर्धा. गेली 5 पर्व आपण डे फॉर्मॅटमध्ये पाहिली आणि 6व्या पर्वामध्ये आपण पाहतोय रजनी क्रिकेट स्पर्धा. बऱ्याच वर्षानंतर श्री गणेश रामलीला मैदानामध्ये सारसुळे गावामध्ये संपन्न होत असताना खूप सुंदर आयोजन, पिंक थीम, फ्लेमिंगो सिटी समोर ठेवून आपण पाहतोय पिंक थीम या क्रीडांगणामध्ये. यावेळेस बघा खूप चांगला बॉल टाकत असताना ऋतिकला आपण पाहतो. विकेट मिळाली ना तर गोलंदाजाचा आत्मविश्वास नेहमीच वाढत असतो आणि तेच इथे पाहायला मिळतंय. रवी म्हात्रे सारख्या एका लेजंड खेळाडूची विकेट प्राप्त केली आणि त्यानंतर मात्र उमेश आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या विरुद्ध हा पहिला चेंडू डॉट टाकलाय. स्वतःभोवती फिरले होते उमेश, बॉलला ऑन साईडला दिशा द्यायची होती, बॉलला काही मिडलिंग करता आलं नाहीये आणि धावफलक स्थिर आहे फक्त आणि 5 या आकड्यावर. 66चं टार्गेट आहे. यावेळेस थोडासा कमी गतीने बॉल टाकलाय, खुल्या क्षेत्रामध्ये बॉल पडतोय हे निश्चित आहे आणि एका टप्प्याने बॉल चाललाय तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळेस उमेशच्या बॅटमधनं हा पहिला वैयक्तिक चौकार. गरज आहे अशा चौकारांची, कारण 66 धावा चेस करायच्या 5 ओव्हरमध्ये. भले सुरुवात थोडी निराशाजनक झाली आहे, 2 दिग्गज खेळाडू स्वस्तात बाद झाले, त्यानंतर आता उमेश सारख्या यंग प्रतिभावंत खेळाडूने जबाबदारी घेतली आहे. नमितची त्याला साथ मिळणार का? यावेळेस बघा स्विच करायचा प्रयत्न, फुल टॉस होता, बॉल कनेक्ट करायला हवा असा चेंडू, कारण तुम्ही जेव्हा
स्विच हिट करत असतात तेव्हा टप्पा कुठे पडतोय चेंडूचा, आणि फुलर लेनचा स्विच करणं म्हणजे खूप जोखमीचं काम असतं, कारण तिथे कनेक्ट झाला तर ठीक, अन्यथा त्रिफळा उद्ध्वस्त होत असतो, LBWच्या स्वरूपात विकेट जात असते, असं बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. थर्ड मॅन आतमध्ये पॉईंटला खेळाडू आहे, त्यामुळे तो गॅप किंवा तो इनफिल्ड क्लिअर करण्याचा प्रयत्न होता उमेशचा, तो अयशस्वी राहिलाय. यावेळेस पुन्हा एकदा खेळायचं होतं, एका बाजूला चेंडू गेलाय तो पॉइंटमध्ये, विनीत दळवी बॉलच्या खाली, आणि अजून एक धक्का आपण पाहतोय. संघाची एकूण धावसंख्या फक्त सिंगल डिजिटमध्ये 9 या आकड्यावर, आणि तब्बल 3 फलंदाज 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बाद झालेत. 66 करायच्यात आणि धावा झाल्यात त्या फक्त 9. लोकनेते चषक आपण पाहतोय, म्हणजे लोकनेते चषक म्हटलं की कुशल 11 जय गणेश सारसुळेचं आयोजन, आणि या स्पर्धेची जबाबदारी त्याचे सर्व शिलेदार, त्यामुळे प्रामुख्याने नावं घ्यावं लागेल. देवा मडवी यांचं, लारा महेर, कुशल मडवी, गणेश मडवी, हर्षल मडवी, मग दीपक वैद्य असतील, संजय मडवी, वैभव तांडेल, चिराग वैती, नयन महेर, रवी राजभर, गणेश गोडवे, जीवन पाटील, शर्मुख सिंग, क्रिश, विकास, गुफरान, शुभम, आणि त्याचबरोबर ज्यांना नेहमीच मार्गदर्शन मिळत असतं सर्व लेजंड खेळाडू, ज्यामध्ये आपण देवा मडवी यांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. शशी मेहर असतील, उदय तांडेल असतील, दत्ताजी मेहर असतील, जगू मेहर असतील. प्रचंड मेहनत या सर्वांची या स्पर्धेच्या आयोजनामध्ये, आणि अगदी मायक्रो लेवल मॅनेजमेंट, प्रत्येक सामना वेळेवर कसा सुरू होईल, स्पर्धेची शिस्त कशी राखली जाईल, डिसिप्लिन कसा मेंटेन केला जाईल, या सर्व गोष्टींची खूप उत्तमरित्या काळजी त्यांनी घेतली आहे, आणि नक्कीच कौतुकास्पद पात्र आहेत सर्व हे कुशल 11 जय गणेश सारसोळे संघाचे हे सर्व शिलेदार. बॅक टू क्रिकेट जाऊया. 9 लागल्यात फक्त धावफलकावर, अजूनही 57 रनची गरज आहे इथून. हो, इथे पहिलाच बॉल हलकीशी एज लागल्यानंतर शर्यावर आदळला असं प्रतीत होत आहे. नमित पाटील, त्याला फॉर्म आता पुन्हा पकडावा लागणार आहे. ती गाडी जी घसरली आहे ना रुळावरून तुर्बे संघाची, ती आता बॅक ऑन ट्रॅक आणावी लागेल, आणि ही त्याच्यावर जबाबदारी आहे. आणि असं नाही की अशा परिस्थितीतनं या अगोदर त्यांनी सामने खेळ आणले नाहीयेत, नक्कीच आणलेत, मात्र कंडिशन वेगळ्या असतात, परिस्थिती वेगळी असती, समोरचा प्रतिस्पर्धी वेगळा असतो. या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन आता इथे परफॉर्मन्स करणं त्याला गरजेचं आहे. हेमंत नवीन बॅटर आलेत, त्याची साथ कशी त्याला मिळते हे तितकंच महत्वाचं आहे. आखूड टप्प्याचा बॉल, एज लागून बॉल पाठीमागे, लॉंग स्टॉप मध्ये चाललाय, लॉंग चेस फॉर द फिल्डर, मात्र चेंडू फरार होतोय, नॉन स्टॉप, येतोय चौकार. हलकीशी नशिबाची साथही मिळाली. खरं तर खेळायचं होतं फाईनमध्ये, बॅटचा फेस लवकर क्लोज केला आणि टॉपेज लागून बॉल पाठीमागे गेला, चौकार मिळाला. यावेळेस खेचून मारलाय, ताणून मारलाय, अक्षरशः ऑफ स्टंपवरच्या बॉलला फेकून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि आता धावा येत असताना नमित पाटीलच्या बॅटमधनं तुर्भे टीमसाठी येतोय षटकार. धावा येत आहेत. विघ्नेशच्या विरुद्ध आक्रमण केलंय, विघ्नेशने पहिली ओव्हर चांगली टाकली होती, इथे मात्र काउंटर अटॅक करत असताना इथे विकेटची संधी निर्माण झाली आहे, आणि शेवटच्या मोमेंटला अब्रार बलोचने खूप चांगला बॉडी बॅलन्स साधला, आणि हा झेल मात्र पूर्ण केलाय. टिट फॉर टॅट, जशास तसं चोख प्रत्युत्तर दिलंय ते गोलंदाज विघ्नेशने. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. ओव्हरपिच बॉल नक्कीच होता, पुन्हा एकदा अगदी मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, तो तिथे फसला आणि अब्रार तिकडे बॉलवर आलेत. थोडीशी चकमक झाली होती दोन क्षेत्ररक्षकांमध्ये, मात्र सरते शेवटी झेल पूर्ण केला, हे महत्वाचं. नमित पाटील बाद, तिसरा धक्का लागलाय आपण पाहतोय, किंबहुना चौथा धक्का लागलाय तो तुर्बे टीमला. ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. महत्वाचे फलंदाज लवकर माघारी परतलेत. नमितने थोडासा
खरं तर या मॅचमध्ये आपल्या टीमला कमबॅक करून दिलं होतं. 2 बॉलवर त्याने एक चौकार एक षटकार लगावला होता आणि पुन्हा एकदा तोच प्रयत्न त्याचा होता. मात्र संयम ढासळला त्याने लवकर असं म्हणूया, पेशन्स लूज केला, कारण त्याला शेवटपर्यंत थांबणं खूप गरजेचं होतं. या बॉलला सरळ सोडून दिलंय. पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत, हा वाईट बॉल असणार आहे. हेमंत कोळी यांना आपण पाहतोय. हेमंत कोळी सर, शशी मेहर सर आणि दीपक बोराडे सर हे पंच. टीमची टोटल पुढे सरकते 20 धावा धावफलकावर. हो, खराब लाईन होती. बॉलची पिचिंगच अगदी वाईड लाईनच्या बाहेर आपण पाहिली. विकेट नक्कीच प्राप्त झाली आहे. 20 झाल्यात, अजून इथून 46 ची गरज आहे. यावेळेस समोर फटका, मात्र चांगला प्रयत्न होता फिल्डरचा. जितेश राऊत, कौतुक करावं लागेल. योग्य मोमेंटला जम्प घेतली आणि इथे काय घडते मैदानाच्या आत, डायरेक्ट हिट. काम तमाम झालंय. झेल जरी सुटला असेल तरी जितेश सांगतोय की माझा थ्रो जर यष्ट्यांवर आदळतोय ना तर जावं लागेल मैदानाच्या बाहेर. ते फलंदाजाला आता निम्मा संघ बाद आणि आता अडचणी वाढल्यात त्या कुमार 11 तुर्बे टीमच्या. होता जितेशने बॉलला आतमध्ये ढकललं आणि त्याचं लक्ष थोडंसं विचलित झालं होतं. लॉंग ऑफच्या फिल्डरने त्याला सांगितलं की चेंडू उचलून लवकर टाक, कारण तिथे रनआउट मिळू शकतो. आणि पहा, त्याही क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. पार छंदन त्या ठिकाणी होते. हलकासा कमी गतीने टाकलेला बॉल होता, मात्र लाईन कुठेतरी भरकटली. पंच वळतायत. हेमंत कोळी सर, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 2 अवांतर चेंडू आपण पाहतो या ओव्हरमध्ये टाकलेत विघ्नेशने. एक विकेट त्याने नमेशची प्राप्त केली, त्याचबरोबर एक रनआउट आहे आपण पाहिलं. हेमंत, आता कौशल मैदानाच्या आतमध्ये आलेत. राकेश सध्या आहेत. 22 धावा धावफलकावर आहे. 66चं आव्हान आहे आणि भलं मोठं आव्हान आहे इथून आता. हाई बॉल सोडून दिलाय. वन्स अगेन आपण पाहतोय लाईन मिस करत असताना गोलंदाज एक्स्ट्रा खर्च करतोय. 23 धावा, 5 गडी बाद. कोणातरी एका महत्वाच्या फलंदाजाला, जो की बॅकबोन आहे टीमचा, त्यांना खरं तर ही जबाबदारी अंगावर घेणं खूप गरजेचं होतं. शेवटपर्यंत थांबणं गरजेचं होतं. ते काही जमलं नाही. आता रिक्वायर्ड 100 हा ऑलमोस्ट 20 रन्स पर ओव्हर गेला. इथून जर सामना जिंकायचा तर प्रत्येक ओव्हर मागे 20 धावांचं गणित असणार आहे ते तुर्भे टीमसाठी, जर सामना जिंकायचा आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट बॉल. हे षटक भरपूर लांबत असताना आपण पाहतोय विघ्नेश चुकांवर चुका करतोय. 4था व्हाईट बॉल करत हाताळलाय. आता इतर खेळाडू जमत आहेत, कानमंत्र देत आहेत आणि सलगचा लागोपाठचा 3रा व्हाईट बॉल. टीमची टोटल पुढे सरकत असताना 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन बोर्ड, 24 धावा. शेवटचा एक बॉल फक्त शिल्लक आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय अतिरिक्त चेंडू हाताळलेत विघ्नेशने. एक विकेट नक्कीच प्राप्त केली. सुरुवातीला मार पडला, हेही खरंच आहे, तर देखील संघासाठी चांगला परफॉर्मन्स त्याच्याकडनं अपेक्षित आहे. यावेळेस वेगवान पद्धतीने बॉल टाकलाय आणि हेच अगोदर केलं असतं तर केव्हा षटक संपलं असतं. या अगोदरच्या बॉलवर त्याने पेस ऑफ केला होता प्रत्येक बॉलवर आणि ते वेगवान पद्धतीने बॉल हाताळल्यानंतर हा डॉट 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकर धावा आहेत त्या 24. आता 12 बॉल मध्ये 42 करायच्यात. 12 चेंडू 42 आवश्यकता आहे. राकेश आणि कौशली कामगिरी करतील का? पहिला चेंडू समोरून फिरवलाय आणि एज अँड गॉन. पार चंदनला पहिल्याच बॉलवर मिळाली विकेट. फलंदाज बाद होत असताना आपण पाहतोय कौशल.
फाईट बॅक झाली नाही आहे. जशास तसं प्रत्युत्तर देणं अपेक्षित होतं आणि ते काही देता आलं नाही आहे. त्याची बरेच कारणं असणार आहे. त्याबद्दल नक्कीच आता तुर्भे संघ विचार विनिमय करत असेल की कुठे कुठे आपल्या चुका झाल्यात. अजूनही सामन्याचा काही निकाल हातात आलेला नाही. 11 बॉल 41 होऊ शकतात. मात्र आता मोठी परीक्षा असणार आहे त्यांना. हे एक कडवट आव्हान असणार आहे. 11-42, 11 चेंडू 42 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू शफल झाले होते. हळवार पद्धतीने बॉलला डिलिव्हर केलं होतं. मोठा गॅप आहे. लॉंग लेगमध्ये हा बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट आणि इथे 2 धावा मिळत आहेत. बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये भाविन आणि त्याच्या समवेत येतो राकेश. आता 10 बॉल 40 बनवल्या जातील का? समोर पार्थ चंदन, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू सध्या भूमी 11 बोनकोडे संघाचा आहे बॉलिंग मार्कवर. पुन्हा इथे टॉपेज लागली आणि लेग स्लिपचा खेळाडू बॉलच्या खाली येत असताना विघ्नेश पाटील. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 7वा आणि आता 9 बॉल 40ची गरज. नऊ चेंडू 40 धावा. विकेट आपण पाहतोय पार्थ चंदन प्राप्त करतोय. दुसरी विकेट त्याच्या खात्यामध्ये. पहिल्या बॉलवर विकेट आली होती. तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. समोरून चेंडूला फिरवतोय आपण पाहतोय. 5 ते 6 बॉलांचा हलकासा रनअप आहे डावकुऱ्याचा. खरं तर गोलंदाज आपण पाहतोय. समोर उजव्या हाताचा फलंदाज आहे. राऊंड द विकेट तो मारा करतोय आणि खूप चांगला टर्न प्राप्त करतोय. यावेळेस पुन्हा चांगला चेंडू आपण पाहतोय. हलकासा उसळी घेणारा होता. बॅटवर व्यवस्थित आला नाहीये. इथे काय घडतंय? एकाने कॉल दिला, दुसऱ्याचं लक्ष नव्हतं आणि इथे रनआउटच्या स्वरूपात 8वा फलंदाज बाद. ची गरज आहे. 27 धावा 8 गडी बाद. इथे आवश्यकता नव्हती. आता ऑलआउटचा देखील खतरा डोक्यावर असणार आहे कारण 8 गडी बाद झालेत. वेगवान बॉल बघा. पेस व्हेरिएशन आपण पाहतोय. या अगोदरचे सर्वच्या सर्व 5 चेंडू अगदी कमी गतीने टाकले होते. शेवटचा बॉल भन्नाट वेगाने हाताळलाय. आजच्या रात्रीमध्ये आपण पहिला सामना पाहिला. ऐरोली कोळीवाडा संघ शेवटच्या बॉलवर ऑलआउट झाला. 10च्या 10 गडी त्यांनी गमावले 5 ओव्हरमध्ये आणि सामना देखील हातातनं गमावला गोठवलीच्या विरुद्ध. आणि आता अशक्यप्राय असं आव्हान समोर आहे ते विरांशत कुमार 11 तुर्भे टीमच्या. कारण 6 बॉल आणि 39 धावा इथून आवश्यक आहे. ऑन पेपर आपण पाहतो नक्कीच कठीण दिसत आहेत. आणि फलंदाज देखील आपण पाहतो टॉप ऑर्डरचे बाद झालेत. मिडल ऑर्डरही काही करू शकली नाही. लोअर मिडल ऑर्डर देखील बाद झालीत. आणि आता लोअर ऑर्डर सध्या मैदानाच्या आतमध्ये 6-39 असं समीकरण आहे. चर्चा आपण करतोय स्पर्धेची, चर्चा करतोय या आयोजनाची. वारंवार लोकनेते चषक टायटल आपण पाहतोय. महाराष्ट्र राज्य वनमंत्री, पालघर जिल्हा पालकमंत्री आणि ठाणे जिल्हा संपर्क मंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांचा आपण पाहतोय. कार्याचा आढावा देणारी, कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा कुशल 11 जय गणेश सारसुळे यांच्या माध्यमातून आयोजित तब्बल 6वं पर्व. आणि या वर्षी नक्कीच काहीतरी नाविन्यपूर्ण म्हणजे अर्थात रजनी क्रिकेट स्पर्धा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, अलोट गर्दी आपण पाहतोय. आज सुट्टीचा दिवस आहे. अजूनही प्रेक्षक वर्ग आता वाढेल जशी अशी स्पर्धा पुढे सरकेल. पहिला चेंडू उसळी घेणारा आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर मोहन दीक्षितला. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅचमध्ये कारण 5 चेंडू 39 अशक्य प्राय असं आव्हान सध्या विरांश 11 कुमार 11 तुर्भे टीमला गाठायचं आहे. आणि भूमी 11 बोनकोडे संघ या मॅचमध्ये पूर्णपणे पकड मजबूत करून आहे. त्याचं कारण म्हणजे सुरुवातीला पहिल्या इनिंगमध्ये झालेली अफलातून बॅटिंग पार्थच्या माध्यमातून ज्याला साथ मिळाली परशुरामची, विघ्नेशची आणि त्याच्या जोरावर 65 उभारले. आणि गोलंदाजाने मात्र दमखम दाखवला. विघ्नेशचं कौतुक करावं लागेल, ऋतिकचं कौतुक करावं लागेल. पार्थने देखील 2 मोहरे टिपले.
आणि आता मोहन देखील डेथ ओव्हरमध्ये खूप चांगला स्पेल हाताळत असताना सलगचा हा तिसरा डॉट बॉल आलाय त्याच्या माध्यमातून आणि पूर्णपणे एकतर्फी सामना आपण पाहतो. एकतर्फी विजय आता प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय तो भूमी 11 बोनकोडे हा संघ. शेवटचे 3 बॉल आणि अजूनही ज्या धावा धावफलकावर आहे आणि लक्ष आहे त्यामध्ये 39 धावांचं मध्ये अंतर आहे, तो डिफरन्स आहे. इथे बॉल हवेत, अजून एका विकेटची संधी आणि अजून एक विकेट प्राप्त. 9वा धक्का लागलाय आणि आता शेवटची जोडी मैदानामध्ये आणि शेवटचे 2 चेंडू डिलिव्हर होणं इथून बाकी आहे. मध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे. भूमी 11 बोनकोडे फक्त औपचारिक घोषणेची ती आता आवश्यकता राहिली आहे. ज्या पद्धतीने त्याने डॉमिनेट केला पूर्णपणे गेम, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, फिल्डिंग असेल, तीनही डिपार्टमेंटमध्ये आपण पाहिलं की दबदबा पूर्णपणे कायम ठेवला त्यांनी. अजून एका विकेटची इथे संधी निर्माण झाली मात्र क्षेत्ररक्षक दूर होते. 1 रन पूर्ण होते. आता शेवटचा बॉल डिलिव्हर होणं बाकी. नेक्स्ट मॅच 2 मातबर संघ जय मल्हार वर्सोवा विपक्ष 3800 घणसोली 11 घणसोली. इथे घणसोली टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली आहे. जय मल्हार वर्सोवा संघ पाहुणा संघ बराच अंतर पार केले, 2 तासांचा ट्रॅव्हलिंग केलंय. हो, शेवटचा बॉल यॉर्कर लाईनचा आणि सामना इथे जिंकत असताना तो भूमी 11 बोनकोडे. खूप खूप अभिनंदन आणि विराज कुमार 11 तरुबे आपल्याला पुढील वाटचालीसाठी असतील शुभेच्छा. चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया. तत्पूर्वी एक विशेष सूचना, डगआउटमध्ये जे खेळाडू कक्ष आहे तिथे जे प्रेक्षक बसते त्यांना विनंती आहे की तिथे प्रेक्षकांनी बसायचं नाहीये. तो खेळाडू कक्ष आहे आणि तिथे फक्त खेळाडू बसतील. त्या चेअर्स आहेत त्या आपण खेळाडूंना उपलब्ध करून द्यायच्या आहेत. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तिथे आसनस्थ होऊ नये. आपल्यासाठी स्टँड उभारलेत, प्रेक्षक गॅलरी आहे तिकडे आपण आसनस्थ व्हायचं. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण अनाऊन्स करूया. नो डाऊट पहिल्या इनिंगमध्ये 11 बॉल 25 धावांचं योगदान ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि गोलंदाजी करत असताना 3 रन देऊन 2 विकेट. जेन्युइन ऑलराऊंडर पार्थ चंदन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.